आपण आलो प्रभाग क्रमांक 3 मध्ये. आज राष्ट्रवादीचं प्रबल्य या ठिकाणी मोठं जड पारडं जड या ठिकाणी दिसतोय. मी एक सुशिक्षित, एक जाणकार आणि आपल्याला समाजाच्या प्रति प्रेम आहे, कामात व्हावं या उद्देशाने आपण या रणांगणात उतरलेलो आहोत. निश्चितच विजय आपला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ कसा होणार नाही, लोकांना तुम्ही आधार दिलेला आहे आणि आज त्यांची परिस्थिती कशी आहे? त्यामुळे एक नवीन पिढी घडण्यास निश्चितच मदत होईल. हे सर्व सुधारून आपल्याला एक नवीन पिढी घडवायची आहे. तो कोरोनाचा काळ असेल तरच नायकसारखं आपल्याला काम करायचं आहे. विना कमिशन आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे. सध्या लातूर महानगरपालिका निवडणूक चालू आहे आणि लातूर महानगरपालिका जे शहराची निवडणूक चालू आहे त्याची रणधुमाळी सुरू असताना हे शेवटचा टप्पा आहे. आपण आलो प्रभाग क्रमांक 3 मध्ये. ज्या प्रभाग क्रमांक 3 म्हणजे जे अनेक गोष्टी, समस्या, अडचणी होत्या ते सोडवण्यासाठी आज राष्ट्रवादीचं प्रबल्य या ठिकाणी मोठं जड पारडं जड या ठिकाणी दिसतोय. ह्याचं कारण असं आहे की सुशिक्षित माणूस, एक सर्वसंपन्न, एक आदर्श व्यक्ती जे समाजाच्या तळागाळातल्या माणसापर्यंत जाऊन त्यांच्या समस्या सोडवण्याचं काम करतोय. कोण आहेत ते? राष्ट्रवादी काँग्रेसने कोणाला तिकीट दिलेलं आहे, कोणाला उमेदवारी दिलेली आहे? तर ते ॲडव्होकेट आहेत. नागेश मारुतीराव जाधव असे त्या उमेदवाराचं नाव आहे. आपण त्यांची चर्चा करणार आहोत. ते किती शिकलेले आहेत, नेमकं ते प्रभागासाठी काय करणार आहेत आणि मतदारांची नेमकी समस्या काय? भाई नमस्ते. तुमचं नमस्कार. कशा पद्धतीची निवडणूक तुम्हाला पाहायला मिळते? मतदारापर्यंत गेल्यानंतर मतदारांचं काय कौल तुम्हाला मिळतं? गेली अनेक वर्षापासून या ठिकाणी जे नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांनी फक्त आश्वासन आणि आश्वासनं दिलेलं आहे. मी एक सुशिक्षित, एक जाणकार आणि आपल्याला समाजाच्या प्रति प्रेम आहे आणि त्या प्रेमाचं रूपांतर कामात व्हावं या उद्देशाने आपण या रणांगणात उतरलेलो आहोत आणि निश्चितच विजय आपला आहे. भैया तुम्ही सुशिक्षित आहात, ॲडव्होकेट आहात. या प्रभागामधल्या घनकचऱ्याचा विषय असेल, पाणीचा विषय असेल, गटारीचा विषय असेल, भूमिगत गटारी, अनेक समस्या आहेत महिलांचं. त्यासाठी तुम्ही महिलांसाठी म्हणा किंवा नागरिकांसाठी म्हणा काय उपाययोजना करणार आहात? असं आहे, माझं शिक्षण झालेलं आहे, SI सुद्धा झालेलं आहे. माझं सॅनिटरी इन्स्पेक्टर डिप्लोमा झाला आहे. महापालिका घनकचरा व्यवस्थापन असेल, आरोग्याविषयी समस्या असतील, पाणी व्यवस्थापन असेल आणि भूमिगत गटारी असतील, ह्याच्या कोण्या पद्धतीने उपाययोजना केल्या जातील, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ कसा होणार नाही, नागरिकांचं आरोग्य कशा पद्धतीने सुधारले जाईल, आरोग्य केंद्र कोण्या पद्धतीचे असावं लागेल, याचा माझा डिप्लोमा झालेला आहे, शिक्षण झालेलं आहे. त्याला अनुभवामध्ये उतरवायचं आहे. आपल्या शिक्षणाला एक अनुभव आणि लोकांप्रती आपल्याला त्यांचं आरोग्य सुधारेल आणि त्यांची उन्नती होईल यासाठी आपण काम करायचं आहे. निराधार म्हणजे श्रावण बाळ म्हणजे ज्यांना आधार नाही अशांना तुम्ही आधार दिलेला आहे. किती एकूण लोकांना तुम्ही आधार दिलेला आहे आणि आज त्यांची परिस्थिती कशी आहे? यामध्ये शासनाचा ही सन्मान निधी आहे. यामध्ये आपण तळागाळातील किंबहुना प्रत्येक घराला, त्यामध्ये राजीवनगर असेल, साठेनगर असेल, जयभीमनगर असेल, इंदिरानगर असेल, मेघराजनगर असेल, येथील शोधून जे खरंच पीडित आहेत, ज्यांचा आधार गेलेला आहे, त्यांना निराधाराची योजना कशी पोहोचेल या उद्देशाने जवळपास 8 ते 10 हजार लोकांचा आपण या ठिकाणी श्रावणबाळ असेल, संजय गांधी योजना असेल, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा असेल, इंदिरा गांधी अपंग असेल, संजय गांधी अपंग असेल, ह्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आपण काम करून दिलेलं आहे. भैया मला एक गोष्ट सांगा, तुम्ही सुशिक्षित आहात आणि निर्व्यसनी पण आहात आणि त्यामुळे तुम्ही आदर्श तुम्ही घालून देण्यासाठी जर यदा कदाचित युवकांना तुम्ही कशा पद्धतीने आज युवक जे अनेक आपण बघताय गुन्हेगारीच्या दिशेने वळत आहेत, कोणी व्यसनच्या आहारी जातात, त्यांच्यासाठी आपण उपाययोजना काय करणार आहात? असा यामध्ये ज्या युवकाच्या हाताची कामं नाहीत किंवा सुशिक्षित नाहीत, त्यांचा साहजिकच कल गुन्हेगारीकडे असेल, व्यसनाकडे असेल, याकडे वाढणार आहे. त्यामुळं आपण या ठिकाणी व्यायामशाळा असेल, शिक्षणाचं प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न असेल, त्यांना शिक्षणाच्या ओघात घेणं असेल, स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण असतील, या माध्यमातून आपण त्यांना स्वयंरोजगार निर्माण करून द्यायचा. त्यानंतर शिक्षणाचं प्रमाण वाढवून शिक्षणावर प्रति त्यांना प्रेम निर्माण करून द्यायचं. त्यामुळे एक सुजाण पिढी घडण्यास मदत होणार आहे आणि त्यामुळेच या ठिकाणचं आपोआप ह्याची टक्केवारी कमी होईल, गुन्हेगाराची आणि व्यसनाची. त्यामुळे एक नवीन पिढी घडण्यास निश्चितच मदत होईल. निश्चितपणे आपल्याला विचार आणि संकल्प चांगला आहे. मूलभूत सुविधा आपण जे मतदारापर्यंत चालले आहेत, मूलभूत सुविधा काय या भागामध्ये नाहीत आणि पूर्वी जे नगरसेवक होते त्यांनी अपयश ठरले असं तुम्हाला वाटतं? हो, नक्कीच. कारण या ठिकाणी दारूचे दुकानं आहेत, त्यामुळे कित्येक जणांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत.
तसेच या ठिकाणी साठेनगरचा विषय असेल, त्या ठिकाणी एक सार्वजनिक शौचालय आहे. त्याची पडझड एवढी झालेली आहे की त्या ठिकाणचे कीटक असतील किंवा बरेच कीटाणूही असतील त्यांच्या अन्नपाण्यावर जात आहे सध्या. तसेच इथं उघड्यावर शौचास जाण्याचं प्रमाण असेल, तसेच या ठिकाणी आरोग्य केंद्राची दुरावस्था असेल, हे सर्व सुधारून आपल्याला एक नवीन पिढी घडवायची आहे. गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीची म्हणजे 2.5 वर्ष भारतीय जनता पार्टी सत्ता होती, काँग्रेसची त्याच्यानंतर होती 5 वर्ष. म्हणजे ह्या 5 वर्षामध्ये म्हणजे 60 महिने असतात, 60 महिन्यामध्ये 1825 दिवस असतात. तुम्ही असं म्हणालात की बाबा हे पूर्ण 5 वर्ष मला जनतेने जर निवडून दिलं तर जनतेला सेवा समर्पित करण्यासाठी माझं आयुष्य पूर्ण राहील. ही संकल्पना कुठून घेतली आणि काय तुमची नेमकी संकल्पना? विषय असा आहे की जे नगरसेवक निवडून गेले यामध्ये संमिश्र निकाल लागला होता गेल्या वेळेस. एक BJPचा नगरसेवक आणि 3 काँग्रेसचे नगरसेवक. झालं असं की नगरसेवक शोधून सुद्धा सापडले नाहीत. तो करोनाचा काळ असेल, नंतर बऱ्याच नागरिकांच्या अडचणी असतील, त्या काळात ते भेटले नाहीत. पण आपली संकल्पना अशी आहे की आपण संपर्क कार्यालय काढणार आहोत, आपण सूचना पेटी काढणार आहोत. ज्या ठिकाणी सार्वजनिक बौद्धविहार असेल, समाज मंदिर असतील, त्या ठिकाणी आपण सूचना पेटी व तक्रार पेटी ठेवणार आहोत. ज्या अनुषंगाने आपणाला ती तक्रार पेटी उघडल्यानंतर लोकांच्या तक्रारी सूचना असतील, त्याद्वारे आपल्याला लोकांच्या अडचणी सोडण्यास मदत होईल. त्या पद्धतीचं आपण चालू आहे. एक दिवसाचं अनिल कपूर हे नायक चित्रपटामध्ये ज्या पद्धतीने तक्रार पेटी ठेवायचे आणि तुम्ही समस्या सोडवल्यानंतर ते त्याच्यामध्ये फुलं पडणार अशी समस्या हो नक्कीच, हो नक्कीच. खरंच नायकसारखं आपल्याला काम करायचं आहे, जेणेकरून लोकांची कामं होतील, लोकांचं आपल्यावर प्रेम वाढेल आणि विना करप्शन, विना कमिशन आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे. तुम्ही आता तुम्ही सांगितलं तुमचं जे एज्युकेशन झालेलं आहे, शिक्षण झालेलं आहे, कचऱ्याचं त्याच्यामध्ये विल्हेवाट कशी लावायची, कचरा व्यवस्थापन कसे करायचं, त्याच्यामध्ये विषय आहेत आणि त्याच्यात तुम्ही मुरब्बी आहात. आता ह्या मतदारांना तुम्ही कशा पद्धतीने सांगणार आहात? त्याच्यामध्ये असं आहे, ओला कचरा, सुका कचरा विलगीकरण. त्यामध्ये आपणाला कचऱ्यावर व्यवसायसुद्धा करता येतो. प्लास्टिक असेल, खत निर्मिती असेल, ह्याचं विलगीकरण करून आपण महापालिकेसुद्धा समृद्ध करू शकतो आणि एक समाजसुद्धा घडू शकतो. याचा अर्थ असा आहे की तुम्ही जे विक्रीच्या वस्तूसुद्धा आहेत ते कचऱ्यामध्ये जाणार आहेत, त्याचं विल्हेवाट लागत नाही. प्लास्टिक असेल ते विलगीकरणाचं आपण प्रशिक्षण घेऊन आणि लोकांना त्या पद्धतीचे डस्टबिन देऊन आपण त्या धर्तीवर करू शकतो. आणि राहिला विषय ह्याचा शौचालयाचा, तर आपण आळंदी आणि दीवच्या धर्तीवर त्या ठिकाणी शौचालयावर गॅस निर्मिती या पद्धतीचे प्लॅन्ट उभारलेले आहेत. तिथली प्रशिक्षण संस्था बोलवून आपण लोकांना प्रशिक्षण देऊन घरच्या शौचालयातसुद्धा आपण त्याची गॅस निर्मिती करू शकतो, अशी संकल्पना आहे. तुम्ही बोलत असताना मला असं वाटलं की स्वतः नितीन गडकरी साहेब बोलत कसं वाटलं, कारण नितीन गडकरी हे जे ना ते साखर कारखान्याच्या माध्यमातून जे ऊस आपला जे कचरा असतं त्याच्यावर गॅस कसंही करायची, पेट्रोल इंधन कसंही तयार करायचं, सुशिक्षित असणं हे किती चांगलं असतं हे तुम्ही मला आता तुमच्या बोलण्यातून दाखवलं. एकूण किती मतदार आहे आणि मतदारांची मागणी काय येतात तुम्हाला विशेष म्हणजे भेटीगाठी दिल्यानंतर मतदारांची मागणी काय होती तुमच्या? प्रमुख मागण्या अशा आहेत की आम्हाला नळ, नाले, गटार, स्वच्छ पाणी नियमित कल्पना आहे. तुम्ही बोलत असताना मला असं वाटलं की स्वतः नितीन गडकरी साहेब बोलत कसं वाटलं, कारण नितीन गडकरी हे जे ना ते साखर कारखान्याच्या माध्यमातून जे ऊस आपला जे कचरा असतं त्याच्यावर गॅस कसंही करायची, पेट्रोल इंधन कसंही तयार करायचं, सुशिक्षित असणं हे किती चांगलं असतं हे तुम्ही मला आता तुमच्या बोलण्यातून दाखवलं. एकूण किती मतदार आहे आणि मतदारांची मागणी काय येतात तुम्हाला विशेष म्हणजे भेटीगाठी दिल्यानंतर मतदारांची मागणी काय होती तुमच्या? प्रमुख मागण्या अशा आहेत की आम्हाला नळ, नाले, गटार, स्वच्छ पाणी, नियमित पाणी ह्या मागण्या आहेत. बरं, ह्याच्या उपरांत सुद्धा जी शिक्षित आहेत त्यांच्या मागण्या अशा आहेत की आम्हाला रोजगार, व्यापार, शासनाच्या योजना आमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. नगरसेवक म्हणजे केवळ नळ, गटार आणि रस्ताच नव्हे, तर तेथील प्रभागातील नागरिकांचे रोजगाराच्या समस्या असतील, प्रशिक्षणाच्या असतील, शिक्षणाच्या असतील, हे सुद्धा मी आद्य कर्तव्य समजतो. आपण युवक सांगितल्यात, कचऱ्यात सांगितलं, मूलभूत सुविधा सांगितल्यात, ज्येष्ठांसाठी आपण नेमकं काय करणार आहात? ज्येष्ठांसाठी आपल्या प्रभागामध्ये 2-3 ठिकाणी जिथं प्रभाग वाटून दिला जाईल त्या ठिकाणी तुमचं BP शुगरच्या तपासण्या असतील नियमित, आणि शासकीय रुग्णालयाची दूरवर जाण्यापेक्षा त्याच ठिकाणी प्रभागामध्ये त्यांच्या गोळ्याचे प्रथमोपचार असतील,
त्यांच्या गोळ्या असतील महिन्याच्या ते तिथून आपण प्राप्त करून देऊ. शेवटचा एक प्रश्न, महिला ज्या त्या लाडक्या बहिणी तुम्ही त्यांना जर भेटताना ज्यावेळेस ते तुम्हाला समस्या सांगत होते, विषय सांगत होते, त्यांना बचत गटाच्या माध्यमातून सक्षमीकरण कसं करता येईल याकडे तुमचा काही विषय असेल? हो, निश्चितच महिला व बालकल्याणच्या बऱ्याच योजना आहेत, त्या माध्यमातून आपण प्रशिक्षण केंद्र उभा करू शकतो. आणि बरेच महामंडळ आहेत जे की महिलांना कर्ज देण्यासाठी, अनुदान देण्यासाठी तयार आहेत, पण तिथपर्यंत आपल्या महिला आणि नेते मंडळी कधीच पोहोचत नाहीत. मला तर असं म्हणता येईल की नेते मंडळाला ती योजना माहितीच नाहीत, त्यामुळे ते पोहोचत नाहीत. निश्चितच आपण निवडून आल्यानंतर आपण महिलांसाठी ते प्रयत्न करूत, प्रशिक्षण केंद्र उभा करूत आणि जिल्हा उद्योग केंद्र असेल, विविध महामंडळे आहेत, त्याद्वारे आपण महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न करू. काल दादा लातूरमध्ये आल्यानंतर त्यांनी असं म्हटलं की पिंपरी चिंचवड आणि बारामती धर्तीवरती लातूर शहराचा विकास हे माझं ध्येय राहील. फक्त माझ्या उमेदवारांना तुम्ही आशीर्वाद रूपी निवडून द्या आणि विकास झपाट्याने कसं वाढेल हे तुम्ही बघा. कसं वाटतंय? निश्चितच दादा म्हणले ते खरं आहे. आणि लातूरसारखा मॉडेल पूर्वीही नव्हता, आताही नाही. फक्त इथं राजकारणी व्यवस्थित मिळाली नाहीत, त्यामुळे लातूर महाग आहे. कारण लातूरचे सर्व शासकीय कार्यालय असतील एकाच रोडला आहेत, एकाच रस्त्याला आहेत, त्यामुळं असं काही आपल्याला भटकत हिंडायची आवश्यकता नाही. पण राजकारणी लोकांची तयारी नाही तिथपर्यंत जाण्याची आणि तिथून निधी खेचून आणायची आणि लोकांची प्रगती करायची. त्यामुळे निश्चितच लातूरचा विकास थांबलेला आहे. दादाकडे ते बळ आहे. आदरणीय आमचे संजय भाऊ बनसोडे आहेत, मयूरजी बनसोडे आहेत, बाबासाहेब पाटील साहेब आहेत, विक्रम काळे साहेब आहेत आमच्या पाठीशी. त्यांचं आम्हाला पाठबळ आहे. निश्चितच निधी येईल आणि त्या धर्तीवर 100% काम होऊन जाईल. हातात घडी कोणती घातली आपण? आमच्या ह्याची आहे, पक्षाची आहे. आता हेच घड्याळ आता चालू राहील 5 वर्ष. निश्चितच 10 वाजून 10 मिनिटं झालेले घड्याळ राहणार नाही, तर घडी तीच आहे, वेळ नवीन आहे. त्यामुळं लोकांची वेळ बदलण्याची वेळ आलेली आहे. ती घडी निघून गेलेली आहे. आता लोकांची वेळ बदलणार आहे आणि निश्चितच येणारा काळ म्हणजे घडीच विकासच राहणार, विकासाच पाठ येणार आहे. निश्चितपणे हे होते नागेश भाई जाधव, एक सुशिक्षित माणूस, एक ॲडव्होकेट माणूस, ज्यांचं शिक्षण का झालं बघा तुम्ही. ते कचऱ्यावरती बोलले, पाण्यावरती बोलले आणि शुद्ध पाणी नियमितपणे कसं मिळावं ह्यावर बोलले, महिला सक्षमीकरणासाठी बोलले, युवकांसाठी व्यायामशाळा, क्रीडांगण असायला पाहिजे आणि लातूर शहरामध्ये ज्या ज्या काही गोष्टी आहेत आणि विशेषतः प्रभाग क्रमांक 3 मध्ये ज्या महिलांच्या, युवकांच्या, ज्येष्ठांच्या जे काय अडचणी आहेत ते पूर्वी करणारे जे उमेदवार नगरसेवक होते त्यांनी अपयश ठरले. मात्र मी 5 वर्ष 60 महिने 1825 दिवस या मतदारांच्यासाठी आपलं आयुष्य, आपलं पूर्ण 5 वर्ष सेवेसाठी मी समर्पित करणार अशी पद्धतीची भूमिका आहे. मी असलम दारेकर, APN महाराष्ट्र न्यूजसाठी लातूर. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.